लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये तपासाचा वेग वाढताना दिसतोय. नाशिकच्या शुभम खैरनारनंतर आता आणखी एक संशयित समोर आलाय. विशेष पथकानं धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. मात्र या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना अद्याप अधिकृत माहिती नसल्यानं या प्रकरणात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी धनंजय लोखंडे याला विशेष पथकानं ताब्यात घेतलंय. सध्या तो पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास होता. सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय लोखंडे याला राहुरी परिसरातून ताब्यात घेण्यात आलाय. तर दुसरीकडे काल CBI पथकानं त्याच्या मूळ गावी चौकशी केल्याची माहिती देखील समोर येते. यानंतर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. धनंजय लोखंडे वयवर्ष 26, BMS शिक्षण घेतलेला असून मंगळुरू विद्यापीठातून त्यानं शिक्षण पूर्ण केलंय. तर गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यामध्ये राहत असून मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंग करत असल्याची माहिती समोर येते. दरम्यान या प्रकरणावर बोलण्यास कुटुंबियांनी कॅमेऱ्यासमोर येण्यास नकार दिलाय. मात्र ऑफ रेकॉर्ड बोलताना तो असे काही करेल असं वाटत नाही, त्याला अडकवलं गेलं असावं अशी प्रतिक्रिया नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र धनंजय याच्या वडिलांनी देखील त्याला राहुरीतून ताब्यात घेतलं नसल्याचा दावा केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणा नेमकं काय उलगडते आणि या पेपर फुटी मागे आणखी कोणाचा हात आहे का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.